नमस्कार. फेस ऑफ पॉझिटिव्हिटी या संवाद मालिकेच्या उपक्रमाअंतर्गत चांगुलपणाची चळवळ आयोजित जय मल्हार थिएटर पुणे प्रस्तुत महाराष्ट्र निर्मितीची 61 वर्ष सर्वसमावेशक सांस्कृतिक धोरणाची गरज या कार्यक्रमामध्ये मी शुभांगी मुळे सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आजचे आपले पाहुणे महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष माननीय सचिनजी इटकर यांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार. त्याचप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीचे संकल्पक आणि ज्यांच्या पुढाकाराने हा फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी सादर केला जातो ते परराष्ट्र खात्याचे निवृत्त सचिव आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांना आदरपूर्वक नमस्कार. आपल्या या लोकप्रिय कार्यक्रमाची प्रसिद्धी आणि प्रक्षेपणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या रुपाली भोसले आणि जय कांबळे या दोघांचं विशेष कौतुक. श्री सचिन इटकर यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी मी अगदी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. सांस्कृतिक दूत म्हणून परिचित असलेल्या सचिनजींचा जन्म लातूरचा. उस्मानाबाद जिल्ह्यातील डिक्सळ सारख्या छोट्या गावात 1ली ते 4थीचं शिक्षण झालं. पुढे कळंब शहरातील जिल्हा परिषद शाळेत 5वी ते 10वीचं शिक्षण झालं. त्यानंतर 11वी 12वी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातून झालं. त्यांची आई शिक्षिका होती आणि वडील MSCB मध्ये होते. पुढे 12वी नंतर त्यांनी कराडला B.Pharm केलं आणि कराडला शिक्षण घेत असताना त्यांच्यासाठी हा टर्निंग पॉइंट होता. इथे त्यांना शिक्षणाबरोबर अतिशय समृद्ध असं सांस्कृतिक वातावरण अगदी जवळून अनुभवायला मिळालं. अतिशय उत्तम अशी वाचन संस्कृती देखील त्यांना कराडमध्ये लाभली. शारदीय व्याख्यानमाला असोत, शिवाजीराव भोसले, बाबासाहेब पुरंदरे असोत, अशा अनेक दिग्गजांची व्याख्यानं त्यांना ऐकायला मिळाली आणि महाराष्ट्राच्या अभिजात संस्कृतीची त्यांना ओळख झाली आणि विशेष ओढ, आत्मीयता निर्माण झाली. B.Pharm झाल्यावर ते पुण्यात आले आणि त्यांनी मॅनेजमेंट स्टडीज विषयात विशेष श्रेणीसह पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. भारतात आणि परदेशातील नामवंत संस्थांमधून त्यांनी लीडरशिप आणि स्ट्रॅटेजिक डेव्हलपमेंट प्रोग्राम विषयीचं शिक्षण घेतलं. त्यांनी बौद्धिक संपदा व्यवस्थापन म्हणजेच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट यात MPhil केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी हेल्थ केअर आणि हॉस्पिटल व्यवस्थापन या विषयात ग्लोबल युनिव्हर्सिटीतून MSc केला आहे. हेल्थ केअर क्षेत्रात त्यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन DC, फिलाडेल्फिया, बॉस्टन आणि न्यूयॉर्क येथे काम केलं आहे. श्री इटकर हेल्थ केअर व तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत असून या क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचे संचालक व सल्लागार मंडळावर ते काम करतात. जगातील 60हून अधिक देशात कार्यरत असणाऱ्या स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप या थिंक टँकचे ते सिनियर प्रोग्राम ऍडवायझर आहेत. श्री इटकर यांनी फॉरेन्सिक फार्मसी, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, ड्रग रेग्युलेटरी अफेअर्स आणि इसेन्शियल ऑफ क्लिनिकल रिसर्च ही पुस्तकं लिहिली असून या पुस्तकांना उद्योग आणि बौद्धिक क्षेत्रात खूप लोकप्रियता आणि सर्व मान्यता मिळाली आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी या क्षेत्रातील संशोधनामध्ये त्यांनी 5 पेटंट्स मिळवली आहेत. तर असं हे अतिशय दैदिप्यमान कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व सचिनजी इटकर. उद्योग क्षेत्रात अल्प काळात श्री सचिन इटकर यांच्या खात्यावर अनेक मान सन्मान आणि पुरस्कार देखील आहेत. त्यातील काही पुरस्कारांचा मी इथे उल्लेख करू इच्छिते. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागातर्फे 2006 मध्ये त्यांना यंग अचिव्हर्स अवॉर्ड प्राप्त झालं. तरुणांच्या गटातील महाराष्ट्र 50 हा विशेष पुरस्कार सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी त्यांना मिळाला. तर 2010 साली प्रतिष्ठेचा नॅशनल ब्रदरहुड अवॉर्ड, नेल्सन मंडेला पीस अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. कॉर्पोरेटिव्ह क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील आपल्या कामाचा व्यवस्थित वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी उत्कृष्ट संघटक आणि वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. अनेक मान्यवर संस्थांमध्ये त्यांनी आपली भाषणं दिली आहेत. श्री सचिन इटकर साहित्य क्षेत्राशी संलग्न असून महाराष्ट्र कला प्रसारणी सभेचे ते कार्याध्यक्ष आहेत. ही संस्था साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात काम करते. तर असे हे अत्यंत कुशाग्र बुद्धीचे, स्वतःच्या कर्तृत्वाने आपला आगळा वेगळा ठसा उमटवणारे माननीय सचिनजी इटकर. नमस्कार सर. नमस्कार. आता
आम्ही सर्वजण तुमच्या बालपणात जाणार आहोत आणि आम्हाला सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की तुमचं बालपण, तुमचं कॉलेजचं जीवन, तुमचं घरातलं वातावरण, आई-वडिलांचे संस्कार हे कशा पद्धतीचे तुम्हाला झाले? नमस्कार मॅडम. सर्वप्रथम शुभांगीताई, रुपाली, यशवंत आणि सांगोलपणा चळवळीचे प्रणेते आणि ज्यांना मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून ज्यांना आम्ही आमच्या आयुष्याचा हिरो मानलं ते ज्ञानेश्वर मुळे. या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. मला या व्यासपीठावर आपण आज बोलण्यासाठी निमंत्रित केलं आणि माझे जे काही अनुभव मला या ठिकाणी शेअर करायचे त्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर बालपण अतिशय खडतर होतं, कारण ग्रामीण भागातलं आणि जवळपास एक 30-35 वर्षापूर्वीचं ग्रामीण भागातली परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु आई शिक्षिका होती आणि आईने जे संस्कार दिले आणि वडिलांनी जे कष्ट केले त्यामुळं आम्ही एक अतिशय संघर्षमय परिस्थितीतून सुद्धा काही चांगली मूल्य घेऊन आणि चांगले संस्कार घेऊन आयुष्यामध्ये वाटचाल केली. त्यावेळेस टेलिव्हिजन नव्हते, सोशल मीडिया नव्हता, इंटरनेट नव्हतं, परंतु पुस्तकं होती मदतीला आणि चांगल्या पुस्तकाचं वाचन लहानपणापासून करण्याची सवय लागली. मी कायम या गोष्टीवर विश्वास ठेवला की मी एकदा शिवाजीराव भोसलेंच्या व्याख्यानामध्ये असं ऐकलं होतं लहान असताना. मला आमचे आई वडील काय व्याख्यान कुठं गावात असलं पण त्यावेळेस व्याख्यान ऐकायला जाणं ही एक मोठी पर्वणी असायची आणि त्यांचं एक वाक्य मी कायम मनात घर करून ठेवलं की एखादा छोटासा प्रसंग आपलं आयुष्य कसं बदलवू शकतो. तर ते कायम सांगायचे की एखादं वाचलेलं पुस्तक, एखादं ऐकलेलं भाषण, एखादी वाचलेली चांगली कविता किंवा कुठेतरी वाचलेला एखादा चांगला सुविचार आपल्या आयुष्याला एक वेगळा टर्निंग पॉइंट देऊ शकतो. आणि माझ्या बाबतीतही तेच झालं, कारण मी लहान असताना शाळेमध्ये हेलन केलरचं आत्मचरित्र आम्हाला आमच्या शिक्षकांनी वाचायला सांगितलं होतं आणि ते कायम ते आम्हाला मराठीमध्ये अनुवाद करून सांगायचे. आणि हेलन केलरचं एक वाक्य माझ्या मनावर लहानपणीच, म्हणजे मला आठवतंय 5वी-6वी मध्ये असताना ते पुस्तक माझ्या हातात पडलं होतं आणि त्याच्यामध्ये मला त्यावेळेस त्याचा अर्थ कळला नाही, पण ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये आणि त्याच्या पुढे वाटचाल सुरू केली त्यावेळेस ते वाक्य मला कायम प्रेरणा देत राहिलं. की ते हेलन केलरने असं म्हणलेलं आहे की लाईफ इज इदर अ चॅलेंज ऑर एन ॲडव्हेंचर. लाईफ इज इदर अ चॅलेंज ऑर एन ॲडव्हेंचर. इफ इट इज नन इट इज नॉट अ लाईफ ॲट ऑल. आयुष्यामध्ये चॅलेंज तुमचं असलं पाहिजे, ॲडव्हेंचर असलं पाहिजे, तरच ते तुमचं आयुष्य. आणि अशा पद्धतीने शाळांमध्ये जिल्हा परिषदची शाळा होती. आज ज्यावेळेस मागे वळून पाहतो की शिक्षक आमचे जे होते ते पण अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले. त्यांचं ज्ञान काही फार मी असं नाही म्हणणार की ते खूप चांगले शिकवणारे होते, परंतु ते ज्या तळमळीने शिकवायचे आणि ज्या आत्मीयतेने शिकवायचे, ती तळमळ आणि आत्मीयता एवढी प्रचंड होती की त्यातून आम्ही खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार घेऊन आम्ही घडत गेलो. आणि खरं तर आई वडिलांचं श्रेय आहे, त्यावेळेचे शिक्षक ज्यांनी आम्हाला शिकवलं आणि त्या कठीण परिस्थितीने त्या परिस्थितीला सुद्धा खरं तर खूप आपण तिचे आभार मानले पाहिजेत. कारण ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस वीज नसायची आणि त्या काळामधल्या म्हणजे आत्ताची जनरेशन इमॅजिन नाही करू शकणार, परंतु पाण्यासाठी आम्ही तर मराठवाड्यातून आलो, तिथं पाणी भरणे हा दिवसातला सगळ्यात महत्वाचं काम काय असेल तर घरातल्या सगळ्यांनी पाणी भरायचं. कारण पाण्याची इतकी स्कार्सिटी होती की आम्ही सगळेजण दिवसातले 2 तास 3 तास पाणी आणणे 5-5, 7-7 किलोमीटर वरून ही एक फार मोठी त्यावेळेस होती. तर अशा प्रकारच्या परिस्थितीतून परंतु पुस्तकं खूप चांगले लोक संपर्कात आले आणि त्यातून आयुष्य घडत गेलं. कॉलेजमध्ये असताना मी राजश्री शाहू महाविद्यालयात शिकलो लातूरला. तर तिथे सुद्धा आम्हाला खूप चांगले प्राध्यापक लाभले, खूप चांगले वक्ते कायम. मी तर लहानपणापासून खूप मान्यवर लोकांची भाषणं ऐकायचो आणि त्यातून आपलं जीवन बदलवण्याचा प्रयत्न केला. आणि माझा जो कराडचा प्रवास आहे तो निश्चित मी पुढच्या तुमच्या ह्याच्यामध्ये मला सांगायला आवडेल. वा वा, नाही खूप छान तुम्ही सांगतात की मूल्य जपली, आई वडिलांनी संस्कार दिले आणि घरातलं वातावरण अतिशय साधं, अतिशय खेड्यातनं तुमचं शिक्षण सुरुवातीचं झालं, पण तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने डेव्हलप करत गेलात हा फार मोठा एक मला वाटतं अमूल्य ठेवा आहे.
कारण जे तुम्ही महत्वाचं सांगितलं, की आज सोशल मीडिया जरी असला तरी वाचन संस्कृती ही माणसांनी जपली पाहिजे, मुलांनी वाचलं पाहिजे आणि वेगवेगळी आत्मचरित्र वाचली पाहिजेत. त्या खूप खूप प्रेरणा आत्मचरित्रातनं मिळते. येस, आपल्याला खूप इन्स्पिरेशन मिळतं, आपला आत्मविश्वास वाढतो. हे जे काय तुम्ही सांगतात आणि त्यात महत्वाचं म्हणजे, की कायम आपल्याला जी अनुकूल परिस्थिती असते, कदाचित त्याच्यातनं प्रगती किती होईल सांगता येत नाही. पण प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, संघर्षमय जीवनाला तोंड देत, जे तुम्ही पुढे गेलात, हे मला वाटतं आज तरुणांना देखील समजण्यासारखं आहे. आणि आत्मीयता, तळमळ आणि काहीतरी करण्याची जिद्द आणि त्याबरोबरचं तुमचं हार्ड वर्क, या सगळ्या गोष्टी मला वाटतं जुळून आल्या आणि एक अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे. तुम्ही सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. तर हो. हा तुमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही सांस्कृतिक क्षेत्रात पहिलं पाऊल कधी टाकलं आणि पहिला तो काय उपक्रम होता? हे आम्हाला आणि जाणून मी घ्यायचं. ज्यावेळेस फार्मसीचं शिक्षण घेण्याचं ठरवलं 12वी नंतर, आणि ऑब्व्हियसली घरची परिस्थिती अशी होती की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि बरोबर. म्हणून मला मेरिटवर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी जे कराडला आहे, त्यावेळेस ते एकमेव कॉलेज होतं महाराष्ट्रातलं. आणि तिथे बाय मेरिट तुम्हाला ऍडमिशन मिळायचं. आणि मला आता सांगताना अतिशय अभिमानही वाटतो, आनंदही वाटतो. आणि आजच्या पिढीला तुझा विश्वास बसणार नाही, परंतु माझं पूर्ण कॉलेजचं शिक्षण हे स्कॉलरशिपवर झालं. वाह! आम्हाला वाह! मेरिटमुळे 93% मार्क होते 12वीला. त्यामुळे आम्हाला स्कॉलरशिप मिळाली आणि वाह! आमचं सगळं पुढचं शिक्षण हे अक्षरशः आम्ही फुकट शिकलो. आणि वाह! मी खरं तर म्हणजे ते शासनाचे, महाराष्ट्र शासनाचे आणि ज्यांच्या व्हिजनमुळे ते कॉलेज करायला सुरू झालं, ते आदरणीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. आज त्यांना सुद्धा मी कायम स्मरण करतो, कारण त्यांनी जर ते कॉलेज निर्माण नसतं केलं तर आम्हाला शिकता नसतं आलं. वाह! आणि माझ्या सांस्कृतिक जीवनाची जी सुरुवात आहे त्याची मुळं कराडमध्येच आहेत. कारण मी हं. ज्यावेळेस कराडला शिकायला गेलो, त्यावेळेस मला कराड हे महाराष्ट्राचं पुण्यानंतरचं मोठं सांस्कृतिक केंद्र होतं. कारण आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे एक सांस्कृतिक म्हणजे सांस्कृतिक धोरण म्हणा किंवा एक संस्कृतीविषयी त्यांचं असलेलं प्रेम, साहित्य, कला, नाट्य, हं. संगीत, विज्ञान, तंत्रज्ञान आणि लोककला, या सगळ्यांबद्दल त्यांना असणारा जिव्हाळा, यातून महाराष्ट्राची एक बांधणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि कदाचित मला इथं सांगताना अतिशय आनंद वाटेल की लक्ष्मण शास्त्री जोशींसारखे जे त्यावेळेसचे सगळ्यात मोठे तत्वज्ञ, त्यांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राची निर्मिती ज्यावेळेस झाली 1 मे 1960ला, तर त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली आणि त्याचं पहिलं अध्यक्ष हे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना केलं. ते वाह! वाईचे, कराडच्या जवळचे. आणि लक्ष्मण शास्त्री जोशींनी त्यांच्या विद्वत्तेतून एक खूप चांगली महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वाह! आणि तिथून ती पुढे मागच्या आता पुढच्या आपण त्याच्यावर पुढच्या ह्याच्यामध्ये आपण त्याच्यावर चर्चा निश्चित करू. बरोबर. परंतु महाराष्ट्राचा पाया तिथून सांस्कृतिक पाया भक्कम झाला. कारण यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळेस लक्ष्मण शास्त्री जोशींना विनंती केली त्यांनी की शास्त्री बुवा, तुम्हाला हे आयुध पेलायचं आहे, तुम्हाला याचा अध्यक्ष व्हायचं आहे. तर त्यावेळेस त्यांनी यशवंतराव चव्हाणांना विचारलं की याच्या मागची तुमची संकल्पना काय? तर त्यांनी सांगितलं की मला जो महाराष्ट्र निर्माण करायचा आहे, तर मी विज्ञान आणि संस्कृती याच्याकडं राज्याच्या प्रगतीचे 2 डोळे म्हणून पाहतो. वाह! की वाह! राज्याला 2 डोळे असले पाहिजेत. एक डोळा विज्ञानाचा असला पाहिजे आणि एक संस्कृतीचा असला पाहिजे. वाह! कारण विज्ञानातून प्रगती साधता येते आणि संस्कृतीतून एक चांगला समाज निर्माण करता येतो. वाह! आणि ही त्यांची धारणा होती. तर त्यावेळेस लक्ष्मण शास्त्रींनी यशवंतरावांना विचारलं की जर सरकारला एकच डोळा असेल तर तो कुठला असेल, विज्ञानाचा का संस्कृतीचा? तर हं. यशवंतरावांनी एकही सेकंदात उलटं सांगितलं की तो डोळा संस्कृतीचाच असला पाहिजे. अच्छा. कारण जर संस्कृती टिकली तर एक चांगला समाज उभा राहील. आणि चांगला समाज उभा राहिला, चांगला समाज घडला, तो समाज शिक्षणात पुढे आला, साहित्य, कला, संस्कृती, नाट्य, संगीत आणि ही जीवनाची जी विविध अंग आहेत, तर ती त्या समाजात असतील तर समाज निश्चित प्रगती करेल. त्याच्यामुळे तो संस्कृतीचाच असला पाहिजे. आणि म्हणून ही महाराष्ट्राची सांस्कृतिक विण ही स्थापनेपासून ती सुरू झाली. कराड हे त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस कराडला शिकलो, एक प्रचंड मोठं सांस्कृतिक केंद्र होतं. मी जरी फार्मसी शाखेला म्हणजे विज्ञानाची शाखा आहे, त्याला जरी प्रवेश घेतला असला तर आमचा ओढा हा सांस्कृतिक होता. कारण त्या काळामध्ये कराडमध्ये प्रचंड सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, चांगल्या वक्त्यांची भाषणं व्हायची, साहित्यिक परिसंवाद व्हायचे, नाट्य, कला, संगीत म्हणजे
पुण्यानंतर सगळ्यात मोठी नाटकाला सगळ्यात मोठी जी डिमांड असायची ती कराडला असायची. आणि त्यावेळेस कराडला सांगली, सातारा, कोल्हापूर ते फार बेळगाव पासून लोक यायचे कराडचे कार्यक्रम अटेंड करायला. एवढं त्या एक सांस्कृतिक भारलेलं वातावरण होतं. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये पु ल देशपांडेंना कराडलाच पाहिलं. शिवाजीराव भोसले, शिवाजीराव सावंत यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक मी तिथं पाहिले. नारायण सुर्वेंना मी कराडलाच पहिल्यांदा भेटलो. आणि कराडमध्ये शारदीय व्याख्यानमाला जी व्हायची नवरात्रामध्ये, त्याला महाराष्ट्रातले सगळे दिग्गज वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या क्षेत्रातले प्रतिभासंपन्न लोक हे तिथं व्याख्यानासाठी यायचे. आम्ही अक्षरशः ती व्याख्यानं म्हणजे आमच्या वहीमध्ये टिपून घ्यायचो. आणि कराडमध्ये मी पाहिलं की जिथं यशवंतराव चव्हाणांचं प्रीतिसंगम म्हणून जरा हे केलं जातं की जिथं कोयना आणि कृष्णाचा संगम होतो त्याच ठिकाणी यशवंतरावांची समाधी आहे. त्या ठिकाणी खूप सुंदर कार्यक्रम व्हायचे. म्हणजे मी बाबासाहेब पुरंदरेंना सुद्धा पहिल्यांदाच त्यांची शिवचित्राची व्याख्यान आम्ही तिथं ऐकली. महाराष्ट्रातला सगळे जे त्या क्षेत्रातले दिग्गज मंडळी असायची ती सगळी कराडला यायची. म्हणजे मी सगळ्यात चांगले राजकीय नेते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंपासून शरद पवारांपासून सुशील कुमार शिंदे असतील, विलासराव देशमुख असतील किंवा जुन्या फळीतले जे काही त्या सगळ्यांची आमची भेट कराडला झाली. आणि त्यामुळे अशा वातावरणामध्ये घडलो गेलो. आणि माझं सांस्कृतिक त्यातून मला एक ज्याला म्हणतोय प्रेरणा मिळाली. आणि मी महाविद्यालयामध्ये 3ऱ्या वर्षाला असताना मी पहिला यातून प्रेरणा घेऊन आमच्या जो काही फार्मसी महाविद्यालय जेवढी महाराष्ट्रात होती त्यांचा एक सांस्कृतिक संमेलन हे आम्ही कराडमध्ये भरवलं. आणि त्यावेळेस जवळपास महाराष्ट्रामध्ये एक 35 महाविद्यालय होती आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली. तर त्यांना सगळ्यांना तिथे एकत्र आणणं आणि त्यातून एक सांस्कृतिक महोत्सवाची निर्मिती केली की जो आजही कराडमध्ये दर 2 वर्षानंतर आयोजित केला जातो. तर तो महोत्सव भरवण्याचं एक मोठं शिवधनुष्य मी कॉलेजमध्ये असताना पेललं होतं. त्यातून एक आत्मविश्वास निर्माण झाला. आणि मग जरी पुढच्या 20-22 वर्षामध्ये जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात काम केलं, पुण्यामध्ये काम केलं, मुंबईत केलं, दिल्लीत केलं, तरी पण ही सांस्कृतिक नाळ माझी तुटली नाही. मी जिथे जिथे गेलो तिथं काही ना काहीतरी सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करत गेलो. अमेरिकेतही होतो तरी तिथलं जे बृहन महाराष्ट्र मंडळ आहे त्या मंडळांच्या संपर्कात राहून कार्यक्रम केले. त्यांनी निर्माण केलेल्या महाविद्यालयामुळे माझं शिक्षण झालं. पण यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी साजरी झाली 2013 साली. तर मी स्वतः अमेरिकेमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांवर 4 व्याख्यानाचं आयोजन मी स्वतः केलं होतं. आणि मी महाराष्ट्रातून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेंना महाराष्ट्रातनं घेऊन जाऊन अमेरिकेच्या 4 शहरामध्ये त्यांची व्याख्यानं केली. बापरे, असा हा मोठा एक हा अनुबंध आहे. वा 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 वा. नाही, खूपच काय म्हणतो आपण अगदी आगळा वेगळा असा तुमचा प्रवास आहे. आणि हे फार कौतुकाचं आहे की एकीकडे विज्ञान तुम्ही शिकत होतात, एकीकडे फार्मसी करत होतात आणि दुसरीकडे तुम्हाला सांस्कृतिक ह्याची ओढ होती. आणि नुसती ओढ नाही तर तुम्ही एवढा मोठा सांस्कृतिक संमेलनाचा एक मोठा उपक्रम हाती घेतला आणि तो सक्सेसफुल केला. आणि त्या एवढ्या लहान वयात म्हणजे हे खूपच काय म्हणतो आपण अभूतपूर्व आहे आणि घेण्यासारखं आहे की आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच देशात अशा अनेक काही गोष्टी आहेत की ज्याच्यात तुम्ही आपलं काम करू शकता, ज्याच्यातून तुम्ही काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळवू शकता. तर हे 2 प्रकारचे क्षेत्र असतात. म्हणजे एक क्षेत्र की जे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी जे काही आपला आर्थिक स्रोत लागतो ते आपण आपल्या त्या क्षेत्रातून मिळवतो. आणि दुसरं क्षेत्र असतं जे आनंदाचं क्षेत्र असतं. माझ्या दृष्टीने सांस्कृतिक क्षेत्र हे आनंदाचं क्षेत्र आहे. नाही, आणि आनंदाचं क्षेत्र ते तुमच्या स्वतःकरता पण आहे आणि दुसऱ्यांचं आयुष्य समृद्ध करण्याकरता पण ते खूप त्याचा तुमचा हे कॉन्ट्रीब्युशन आहे. सचिनजी, आपलं करिअरमध्ये आपण जिद्द ठेवली, धडाडी ठेवली. कौतुकाची गोष्ट म्हणजे थोर संशोधक व विचारवंत सॅम पित्रोदा व संदीप वासलेकर यांच्यासोबत काम करण्याची तुम्हाला संधी मिळाली. अलायन्स फॉर US इंडिया बिझनेस व US इंडिया पॉलिटिकल ऍक्शन कमिटी या वॉशिंग्टन DC अमेरिका येथील मुख्यालय असलेल्या संस्थेशी सचिन इटकरजी निगडीत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सचिन इटकर यांच्या प्रयत्नाने अनेक नामवंत भारतातील उद्योजक, राजकीय नेते, धोरणकर्ते यांना अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेतील गव्हर्नर, सिनेटर्स, उद्योजक यांना भारतात विविध परिषदांच्या निमित्ताने निमंत्रित केले जातं. सचिनजी, मला असं विचारायचं आहे की एकीकडे स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ कार्यकारी सल्लागार आपण आणि दुसरीकडे
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारणी सभेचे कार्याध्यक्ष, अशा दोन्ही भूमिका तुम्ही कशा पद्धतीने सांभाळता? म्हणजे ताई, याच्यामध्ये ना मी कायम आदर्श ठेवला यशवंतराव चव्हाण साहेबांचा. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून ते आदरणीय शरद पवार साहेब, सुशीलकुमार शिंदेपासून विलासराव देशमुखांपर्यंत, म्हणजे या सगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये इतकं भरीव काम केलं, परंतु त्यांनी त्यांची देशाचे संरक्षण मंत्री झाले, उपपंतप्रधान झाले, गृहमंत्री झाले, परराष्ट्र व्यवहार मंत्री झाले, अर्थमंत्री झाले, सगळ्या प्रकारचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, एवढी सगळी गेली. पण तरीही म्हणजे त्यांनी 22 पुस्तकांना प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. आणि म्हणजे किती बहुआयामी व्यक्तिमत्व असू शकतं की तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये अतिशय धडाडीने काम करत असताना सुद्धा की तुम्ही या क्षेत्राशी तुमचा संपर्क ठेवून त्याच्यामध्ये एवढं बहुमूल्य योगदान देतात. शरद पवार साहेबांना सुद्धा मी खूप आदर्श मानतो माझ्या आयुष्यामध्ये, कारण ते जरी राजकारणामध्ये हे त्यांचं कोवर असलं तरी ते सुद्धा साहित्य, कला, संस्कृती, नाट्य, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान या अनेक संस्थांशी निगडीत आहेत आणि त्या संस्थांचा उत्तम कारभार ते करतात. बरोबर. ते थोडीशी प्रेरणा अशा व्यक्तिमत्वांपासून मिळते. आनंदाची आमचं बालपण अतिशय खडतर होतं, संघर्षमय होतं. आणि आज आम्ही जे काही आहोत, म्हणजे आज मला खरंच ही नवीन पिढीला या ठिकाणी खूप कळकळीने त्यांना आवाहन करायचं आहे की नवीन पिढीमध्ये अपयश झेलण्याची क्षमता फार कमी आहे. म्हणजे ते यशासाठी पॅशनेट आहेत पण अपयश झेलू शकत नाहीत. म्हणजे थोडा जरी असं काही एखादं फेल्युअर हे त्यांना डायजेस्ट होत नाही आणि ते अतिशय टोकाचा विचार करणारी पिढी आहे की अपयश त्यामुळे ते डिप्रेशन मध्ये जातात ते करतात. परंतु ज्या संघर्षमय प्रश्न आम्ही पुढे आलो तर अनेक अपयश, अनेक धक्के सहन करतच पुढे आलो आणि त्यामुळे त्या ताकदीने अपयश सुद्धा आपल्याला झेलता येतं बऱ्याचदा. कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत आणि ही खरी प्रेरणा जी आहे ना ती तुम्हाला साहित्यातूनच मिळते. कारण दिग्गज व्यक्तींचे ज्यावेळेस तुम्ही त्यांचे आत्मचरित्र वाचता, त्यांचे अनुभव ऐकतात, म्हणजे मी महाविद्यालयात असताना आपल्या चळवळीचे प्रणेते ज्ञानेश्वर मुळे सर यांचं माती पंखाने आकाशे पुस्तक आम्ही कॉलेजला असताना वाचलं आणि त्या पुस्तकाने एवढी मोठी प्रेरणा मिळाली की माझ्यासोबत अनेक म्हणजे शेकडो तरुण मला माहित आहेत की ज्याने त्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आपलं आयुष्य घडवलं. तर अशी म्हणजे व्यक्तिमत्व असतात की ज्यांच्या आयुष्याकडे बघून आपण शिकतो. आणि खरं तर म्हणजे या निमित्ताने म्हणजे मला एवढं सांगावंसं वाटतं की सगळ्या तरुणांना की तुम्ही पोटा पाण्यासाठी काहीतरी उद्योग करा, काहीतरी व्यवसाय करा, पण तुम्हाला जीवन जगायचं असेल तर एखादी कला, एखादं साहित्य, एखादं नाट्य तुम्हाला काहीतरी जमलं पाहिजे. असं तुम्ही कायम याच्यावर त्यांना फॉलो करतो आणि तसं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. वा, खूप मोलाचं तुम्ही सांगता आहात आणि आपण हे कुठेतरी वाचलेलं असतं पण आज तुमचं जे उदाहरण आहे ते जिवंत उदाहरण आहे याचं की एकीकडे करिअर करत असताना काही ना काहीतरी आपला आतला आवाज जो सांगतो आहे की ज्याच्यात आपल्याला आनंद मिळतोय त्या गोष्टी कराव्यात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचन संस्कृती ही कायम आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण आपण जेव्हा चरित्र वाचतो वेगवेगळ्या लोकांचे तेव्हा आपल्या लक्षात येतं की प्रत्येकाच्या जीवनात कुठेतरी अपयश आहे, कुठेतरी चढ उतार आहेत आणि ते चढ उतार आपल्याला मग झेलण्याची पण आपली एक ताकद आपण निर्माण केली पाहिजे. हा खूप प्रॅक्टिकल दृष्टिकोन तुम्ही सांगितलाय. तुमच्या यशस्वी जीवनाच्या मागे 5 मिनिट्स के बाद. हॅलो, बोला. हा, मुळे सर जॉईन झालेले आहेत. सर आपलं खूप स्वागत. आणि तुम्हाला नमस्कार. तुम्हाला बघून आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय आज. सचिनजी, मला असं म्हणायचंय की तुमच्या यशस्वी प्रवासाच्या मागे तुमच्या आई सौ मंगलाताई इटकर, वडील चंद्रशेखरजी इटकर यांचं बहुमोल मार्गदर्शन, त्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या सुविद्य पत्नी सौ सपनाताई इटकर यांची भक्कम साथ तुम्हाला आहे. तुमची मुलं सिद्धांत, भार्गवी यांचं सहकार्य तुम्हाला आहे. तर ह्या सगळ्यांच्या प्रती आम्ही परत एकदा एक
नमस्कार मी म्हणते या सगळ्यांना. या सगळ्यांची साथ तुम्हाला आहे. तुमच्या सांस्कृतिक कार्यकर्तृत्वाचा आढावा घेत असताना मला आठवण होतीये ती 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची. आणि ह्या संमेलनाने इतिहास घडवला आणि या साहित्य संमेलनाचे तुम्ही मुख्य समन्वयक होतात. तर ह्या संमेलनाच्या काही आठवणी आम्हाला ऐकायला आवडतील. अरे वा. मला तत्पूर्वी मला एक सेकंड बोलू द्या. हो बोला ना सर. एक तर सचिन मित्रा, आज तुझं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मी खरं तर प्रवासात आहे त्यामुळे पूर्ण वेळ जॉईन होऊ शकलो नाही, पण आमच्या चळवळीच्या सर्व सभासदांकडून खूप खूप शुभेच्छा. साधारण 100 संस्था संलग्न आहेत. कित्येक हजार लोक आपल्या कार्यक्रम पाहत असतात आणि ऍक्च्युली कित्येकांनी पाहिलं, त्यांचा जर हिशोब काही मिलियन्स लोकांनी आपले कार्यक्रम आतापर्यंत पाहिलेले आहेत. तर सचिन हा जुना मित्र आहे, कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे, रक्ताचा कार्यकर्ता आहे, तन मन धनानी कार्यकर्ता आहे. पुण्याचे खरे सार्वजनिक काका सचिन इटकर असं म्हटलं तरी भावुक होऊ नये, इतके त्यांचं काम सुंदर आहे. सर्व पक्षांच्या मध्ये ते एक वेगळेच पक्षी आहेत. सगळ्या पक्षांमध्ये ज्यांचे संबंध आहेत, पंख पसरलेले आहेत, असा हा एक वेगळा पक्षी आहे. राजकारणामध्ये नसूनही राजकारण करतो, जे राजकारणातल्या लोकांच्या पेक्षा उत्तम त्याला जमतं. समाजकारणातल्या लोकांच्या पेक्षा उत्तम समाजकारण करतो. आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांच्या पेक्षा चांगलं काम करतो. तर मला माझ्या जीवनामध्ये त्याचा खूप मार्गदर्शन झालेलं आहे, एक मित्र म्हणून उपयोग झालेला आहे. माझ्या सामाजिक कार्यामध्ये, दिल्लीतल्या सांस्कृतिक कामामध्ये मोठा सहयोग आहे त्याचा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, चांगली गोष्ट म्हणजे सतत प्रसन्न हसरं असं हे व्यक्तिमत्व आहे, बोलकं असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महाराष्ट्राचा चेहरा म्हणून त्यांना खरंच पुढं करायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. तर आज आपला कार्यक्रम पुढे चालू द्या. मी प्रवासात असल्यामुळे म्हटलं फक्त शुभेच्छा देण्यासाठी मुद्दाम उपस्थित झालो. खूप खूप शुभेच्छा. आणि सचिन जी सध्या ढाले पाटील आणि नहार यांचा एक महारण संग्राम सुरू आहे, तर आपण त्या दोघांच्या सहकार्याने दिल्लीमध्ये आपल्याला जर साहित्य संमेलन घेता आलं तर फार उत्तम होईल मला असं वाटतं. आजच दोघांशी बोललो आणि नहारांना पण तेच सांगितलं की ढाले पाटलांचा सत्कार दिल्लीमध्ये तुमच्याच हस्ते आपण करू. निश्चित घेऊ. सरांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं संमेलन दिल्लीमध्ये आपण साजरे करू. अशक्य काही नाही आहे. हो सर. आणि आता तुमच्या आणि स्वरा म्हणते त्याप्रमाणे अशक्य ते शक्य आहे. हो सर. निश्चित सर. पुढच्या 2 वर्षामध्ये निश्चित एक चांगलं संमेलन आपण दिल्लीमध्ये घेऊया. कारण आता तुम्ही थोडेसे त्या मनाने तुमच्या पहिल्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्यातून तुम्ही आता जास्त वेळ देऊ शकता आम्हाला, आणि त्यामुळे निश्चित एक चांगलं संमेलन आपल्या दिल्लीत भरवता येईल. आणि चांगुलपणाच्या चळवळीमध्ये अजून मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय तुम्ही भाग घ्यावा. त्यातला एक कोणताही तुमच्या आवडीचा विभाग निवडून त्याचं तुम्ही नेतृत्व करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण शेवटी मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो. ठीक आहे, आपण सगळे मिळून काम करूया. सांगूलपणाच्या चळवळीमार्फत आणि महाराष्ट्रातल्या काही चांगल्या संस्थांना सोबत घेऊन दिवाळीच्या आसपास आपण दिल्लीमध्ये तुमच्याच नेतृत्वाखाली खूप चांगला महाराष्ट्राचा हिरक महोत्सवाच्या निमित्ताने एक कार्यक्रमाचं आयोजन करण्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांगूलपणाची चळवळ आणि महाराष्ट्रातल्या चांगल्या संस्था असं एक छान 3 दिवसाचा कार्यक्रम मुळे सरांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये आपण करूया. त्याची पूर्ण जबाबदारी ही माझी राहील. निश्चित निश्चित. एक मात्र सचिन, या ठिकाणी आमच्या सगळ्या संलग्न संस्था आणि स्वयंसेवक यांच्या वतीने तुझ्या भावाच्या दुःखद निधनाविषयी मी शोक व्यक्त करतो. आणि जितका दुःख तुला झालेलं आहे तितकंच दुःख आम्हालाही झालेलं आहे. कारण तरुण वयामध्ये त्याचं जाणं जे आहे ते अत्यंत धक्कादायक आणि अचानक असं होतं. तुमच्या सगळ्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत
आणि त्याचबरोबर तुझ्या सौभाग्यवतींची तब्येतही अजून उत्तम होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो. आणि आपण सगळे मिळून या पुढचा प्रवास आपला सहप्रवास आहे, या सहप्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. सर तुम्ही थोड्या वेळा मी कानपूरला आहे आणि प्रवासात आहे, त्यामुळे थोडा वेळ काढून मुद्दाम मी थांबलो. हो, मला फक्त सर तुमच्याबद्दल एक आठवण, आता जो प्रश्न आहे फक्त 2 मिनिटं तुम्ही ऑनलाईन राहा. मला एक गोष्ट इथं शेअर करायची होती, कारण त्यांनी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रश्न विचारला. तर मला त्या निमित्ताने सांगायचंय की मुळे सरांचं सुद्धा महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती क्षेत्रातलं स्थान एवढं आढळ आहे की साहित्य संमेलन 2016 साली जानेवारी महिन्यात जे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही भरवलं, त्यात आम्ही सरांना निमंत्रण दिलं. तर सर न्यूयॉर्क वरून त्या संमेलनासाठी खास पुण्यामध्ये आले होते. आणि हे आमच्या दृष्टीने एक अतिशय अभिमानाची आणि आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देणारी गोष्ट अशी होती की सर 2 दिवस संमेलनामध्ये सहभागी झाले. सरांची जी मुलाखत संमेलनामध्ये झाली तिला एवढा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि ती मुलाखत आजही आमच्या संमेलनाच्या चॅनलवरून हजारो लोक ती मुलाखत पाहतात. आणि सरांचं अमेरिकेवरून त्या संमेलनासाठी येणं हे आमच्या सांस्कृतिक चळवळीला इतकं बळ देणारं होतं. त्यामुळे सरांचे म्हणजे संमेलनाच्या आठवणी सांगताना त्यांचे आभारही मानायचे. आणि त्याच संमेलनामध्ये माती पंख आणि आकाश या पुस्तकाच्या 2000 प्रती या संयोजक म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व तरुण विद्यार्थ्यांना या त्या संमेलनाच्या मार्फत आम्ही फुकट त्यांना एक भेट म्हणून महाराष्ट्रातल्या 2000 तरुणांना दिल्या होत्या. आणि त्यातून जवळपास 200-250 तरुणांनी आम्हाला पत्र लिहून कळवलं की या पुस्तकामुळे निश्चित आमचं आयुष्य बदलण्यासाठी खूप मोलाची मदत होते. खरंच म्हणजे तुमचे निश्चित ऋणही व्यक्त करायचे. आणि ते संमेलन जे यशस्वी झालं ते महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात दर्जेदार संमेलन होतं. कारण त्या संमेलनामध्ये जशी मुळे सरांची मुलाखत झाली तशी सरांसोबत संदीप वासलेकर सर, रघुनाथ माशेलकर आणि महाराष्ट्रातले जे परप्रांतातले देशातले जे वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्यिक आहेत, म्हणजे तमिळ साहित्यिक असतील, बंगाली साहित्यिक असतील, पंजाबी साहित्यिक असतील, त्या सगळ्यांना आम्ही या प्लॅटफॉर्मवर एकत्र आणलं. आणि पहिलं बहुभाषिक कवी संमेलन हे अखिल भारतीय साहित्य संमेलन इतिहासातलं हे या संमेलनामध्ये झालं. म्हणजे पद्मश्री सुरजितसिंग पात्रपासून ते अतिशय नामवंत कवी ह्या त्या संमेलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. आणि गुलजार साहेब आणि जावेद अख्तर हे सुद्धा विशेष अतिथी म्हणून संमेलनाला उपस्थित झाले होते. आणि त्यांच्याही कविता या प्रेक्षकांना ऐकायला मिळाल्या. आणि हे संमेलन करण्यासाठी, कारण मी जसं सांगितलं की सांस्कृतिक क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात आपण काम करतो तर एक प्रचंड जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. म्हणजे ज्यावेळेस हे संमेलनाचं शिवधनुष्य मी पेललं, कारण मी लहानपणापासून मी जे घडलो ते मुळे सरांसारख्या मान्यवरांचे विचार आणि त्यांचं लेखन, त्यांच्या पुस्तकं वाचून आम्ही घडलो. कारण आमच्या पिढीमध्ये संघर्ष खूप होता, कारण आम्हाला सुविधा नव्हत्या. आमच्यासोबत पुस्तकं होती चांगली आणि त्या पुस्तकातले विचार आणि ही व्यक्तिमत्व यांना आम्ही हिरो मानलं. म्हणजे आम्ही कधी चित्रपटातल्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आयुष्याचं हिरो बनवलं नाही, तर मुळेकरांसारख्या लोकांना आम्ही आमच्या आयुष्याचं हिरो बनवलं. पुन्हा आम्ही हा प्रवास करू शकलो. आणि त्या संमेलनामध्ये म्हणजे मला अतिशय आनंद होतोय सांगताना की 22,000 पुस्तकं ही आम्ही शाळा आणि महाविद्यालयीन तरुणांना भेट म्हणून दिली. आणि हे त्या संमेलनाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यासाठी मी स्वतः की हे संमेलन यशस्वी करण्यासाठी 1 वर्षाची रजा घेतली माझ्या सर्व कामातून. आणि 1 वर्ष माझ्या आयुष्यातलं मी फक्त हे नियोजन करण्यासाठी दिलं. पुन्हा आम्ही ते संमेलन यशस्वी करू शकलो. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर पी.डी. पाटील, त्यांचा प्रचंड मोठा त्याच्यामध्ये यशामध्ये सहभाग होता. डॉक्टर श्रीपाल सबनी जे संमेलनाचे अध्यक्ष होते त्यांचा होता. अखिल भारतीय साहित्य महामंडळ होतं. परंतु तुम्हाला जर एखादी गोष्ट चांगली करायची असेल तर त्याच्यासाठी प्रचंड जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते. ते संमेलन एवढ्या उंचीवर गेलं आणि त्यांनी एक महाराष्ट्रामध्ये एक बेंचमार्क तयार केला की एक संमेलन भरवण्याच्या दृष्टीने नियोजन असेल, कार्यक्रमाचे कंटेंट्स असतील, तिथं बोलवणारी दिग्गज व्यक्तिमत्व असतील, तर यातून एक चांगला एक आदर्श हा महाराष्ट्रासमोर ठेवला गेला. अतिशय म्हणजे त्या संमेलन म्हणलं की अजूनही माझ्या अंगावर काटे येतात. कारण ते 1 वर्ष मी ते त्यासाठी खूप जरा आपण म्हणतो की रक्ताचं पाणी करणं काय असतं ना, ते आम्ही त्यासाठी केलं. आणि म्हणून ताई देशभरातले 350च्या वर दिग्गज साहित्यिक संमेलनामध्ये वक्ते, वेगवेगळ्या कार्यक्रमातले त्याच्या सहभागी म्हणून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते.
आणि 6 ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक हे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे विचार मांडले. बापरे. असं एक चांगलं संमेलन करण्याची मला संधी मिळाली आणि त्यातून एक आपलं व्यक्तिमत्व म्हणजे मी कायम माझ्या दृष्टीने असा विचार करतो की यातून आपण लोकांना चांगला आनंद देऊ शकतो. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मुळे सरांची 2000 पुस्तकं ही महाविद्यालयीन तरुणांना भेट म्हणून दिली, त्यातले 200 ते 250 विद्यार्थी ज्यावेळेस पत्र लिहून आपल्याला कळवतात या पुस्तकामुळे माझं आयुष्य बदललं. आपण एखाद्याचं आयुष्य बदलण्यासाठी जर कारणीभूत झालो काही लोकांचं, तर ते मला वाटतं की आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ते कॉन्ट्रीब्युशन आहे. 100% नाही. आणि ज्या पद्धतीचं तुम्ही सांगितलं की मी वर्षभर माझ्या कामातनं रजा घेऊन इकडे मी लक्ष दिलं, तर हे मला वाटतं सगळ्यांसाठी घेण्यासारखं आहे की एखादी गोष्ट आपल्यावरती जेव्हा जबाबदारी दिली तेव्हा त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण त्याच्याकडे डेडिकेटेडली बघणं आणि दी बेस्ट करणं. म्हणजे की आणि त्यात तुम्ही सामाजिक एक जाणीव पण ठेवून त्यात कार्य केलं. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी खूप प्रेरणा देणाऱ्या आहेत. मुळे सर आहेत का? नाही सर, बहुतेक आता हे झाले, पण त्यांनी या ठिकाणी थोड्या वेळ त्यांची उपस्थिती दिली, खरं तर खूप छान वाटलं. नाही खरंच. आणि त्यांची कायम आपल्याला प्रेरणा असते. आणि आज तुम्ही जे काय सगळं सांगता आहात की प्रतिकूल परिस्थिती खेड्यातल्या ठिकाणी सुरुवातीचं शिक्षण घेऊन तुम्ही आज एवढी भरारी मारली आणि त्यात नुसतं स्वतःला समाधान नाही तर आज समाजाला पण काहीतरी तुम्ही एक खूप मोठी गोष्ट दिली की जसं तुम्ही म्हणता की अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी ते मातीपंख आकाश सारखी पुस्तकं वाचून त्यातनं प्रेरणा घेतली. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण करू शकतं. फक्त आत्मविश्वास पाहिजे, करण्याची जिद्द पाहिजे आणि एक डेडिकेशन पाहिजे, हार्डवर्क पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आज सांगतात या आम्हाला खूप काही नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. मला आता थोडंसं अजून एक मला वाटतं 2 प्रश्न आपले राहिले. त्यातला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती होऊन 61 वर्ष झाली आणि आपली सांस्कृतिक परंपरा ही खूप समृद्ध आहे. पण सर्वसमावेशक सांस्कृतिक धोरण म्हणजे नक्की काय तुम्हाला म्हणायचं आहे? कारण आपण आपल्या कार्यक्रमाची टॅगलाईन पण ती दिलेली आहे. मला मला ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही हा प्रयत्न केला होता की एक महाराष्ट्राला एक कायमस्वरूपी एक चांगलं सर्वसमावेशक सांस्कृतिक धोरण आपलं निर्माण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत, भाषा विभागामार्फत काही भरीव आर्थिक मदत ही वेगवेगळ्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत, संस्थांपर्यंत आपल्याला कशी पोहोचवता येईल. कारण शेवटी असं आहे की आज महाराष्ट्र आपण भारतातलं सर्वात अग्रणी राज्य म्हणतो किंवा भारताचं नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्राला आपण कायम पहिल्या नंबरला आपण कायम रेट करतो. ह्याचं कारण हे आहे की महाराष्ट्राचं जी निर्मिती झाली त्याच्यानंतर जो महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया होता तो कृषी औद्योगिक विकासासोबत एक सांस्कृतिक महाराष्ट्राला एक अंग होतं त्या विकासाचं. आणि आज जे महाराष्ट्र सर्वात प्रगत राज्य म्हणून आपण पाहतो याचं कारण महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक चळवळ खूप या पद्धतीने निर्माण झाली. म्हणजे महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ असेल, भाषा विभाग असेल, सांस्कृतिक विभाग असेल आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ असेल, नाट्य परिषद असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये चांगले साहित्यिक, चांगले कलावंत निर्माण करण्याचं काम हे मागच्या 60 वर्षामध्ये केलं. आता वेळ अशी आलेली आहे की याच्यामध्ये जसं साहित्य, कला, नाट्य, संगीत, त्याच्यानंतर लोककला या सगळ्यांसाठी आता एक शाश्वत धोरण असण्याची गरज आहे की जेणेकरून या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी भरीव आर्थिक तरतूद करता येईल. त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रात जोडून घेता येईल, शैक्षणिक क्षेत्रात जोडून घेता येईल. तर मला जो एक सांस्कृतिक धोरणाचा विचार इथं मांडायचा आहे की फक्त सरकारच्या मदतीवर हे उपक्रम चालले पाहिजेत का? तर नाही, सरकार आहेच, पण त्याच्यासोबत शैक्षणिक संस्था असतील, औद्योगिक क्षेत्र असेल, वेगवेगळ्या दुसऱ्या संस्था असतील, त्या सगळ्यांनी मिळून एक महाराष्ट्राचा सांस्कृतिक पाया जो ऑलरेडी खूप चांगला भक्कम आहे त्याला अजून चांगल्या पद्धतीने सर्वसमावेशक भागात जे कलावंत आहेत तेवढी चांगली नाही. आपण पाहिलंय की आता
कोरोनाच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आज कार्यक्रम होऊ शकत नाहीत आणि एक जवळपास महाराष्ट्रामध्ये एक 5 ते 10 लाख लोक हे या क्षेत्रावर त्यांचा रोजीरोटी अवलंबून आहे. तर एक असं शाश्वत धोरण आपल्याला तयार केलं पाहिजे जेणेकरून की या सर्व कलावंतांसाठी, या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांसाठी एक कुठेतरी एक करिअर दिसलं पाहिजे. जसं आज मी म्हणतो की आपण स्कॉलरशिप्स जसं शैक्षणिक ह्याच्यासाठी देतो तशाच वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप्स ह्या शासनातर्फे आणि प्रायव्हेट सेक्टरतर्फे या सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी निर्माण झाल्या पाहिजेत. जसं मी कायम याचा निश्चित मला संधी मिळाला तर मी निश्चित याचा प्रयत्न करणार आहे. पण आज जर आपली भाषा, आपलं मराठी साहित्य नाट्य दर्जेदार करायचं असेल तर आपल्या या कलावंतांना परदेशात जाऊन 2 वर्ष 3 वर्ष राहून तिथल्या सगळ्या ह्याचा अभ्यास करून पुन्हा इथे येऊन काहीतरी भरीव काम करण्यासाठी एक चांगल्या स्कॉलरशिप निर्माण होण्याची गरज आहे. किंवा भाषा भगिनी हा जो कॉन्सेप्ट आहे की अनुवादित साहित्य, की आज मराठीतलं साहित्य गुजरातीत गेलं पाहिजे, तमिळमध्ये गेलं पाहिजे, तिकडचं चांगलं साहित्य आपल्याकडे आलं पाहिजे. बंगालचं पण बंगाल सुद्धा एक साहित्यिक सांस्कृतिक याच्यामध्ये प्रचंड अग्रेसर राज्य आहे. अशा प्रकारचे बंध आपल्याला निर्माण करावे लागतील आणि यासाठी एक शासकीय लेवलला एक धोरण निर्माण करण्याची गरज आहे की ज्याच्यामधून की दरवर्षी किंवा मराठीतली चांगली 100 पुस्तकं जी आहेत ती देशाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि राज्यांमधल्या ज्या काही भाषा आहेत त्याच्यामध्ये ती अनुवादित होतील. परराज्यातल्या आणि परभाषांमधली जी काही चांगली पुस्तकं आहेत अशी पुस्तकं मराठीत अनुवादित होतील आणि ती आपल्या मुलांपर्यंत जातील. तर हे होणं गरजेचं आहे. चांगली नाटकं जी बंगालीमध्ये असतील किंवा कराडीमध्ये असतील किंवा तमिळमध्ये असतील तर ती कशी महाराष्ट्रात आणता येतील, महाराष्ट्रातली चांगली नाटकं आहेत ती तिकडे कशी जाऊ शकतील. तर यासाठी एक ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा हिरक महोत्सव साजरा करतोय तर इथून पुढच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस प्रगतिशील राज्य आपलं म्हणतो तर आपण काळाच्या पुढे 10 पावलं हे आपण टाकली पाहिजेत आणि त्या दृष्टीने मराठी संगीत, मराठी साहित्य, मराठी नाट्य, मराठी कला, लोककला यांना आता जागतिक दर्जाचं व्यासपीठ कसं मिळेल या दृष्टीने एक चांगलं धोरण निर्माण होण्याची गरज आहे. आणि हीच या मागची माझी भूमिका आहे. मी अनेक म्हणजे महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांना याबद्दल बोलत असतो, त्यांना याची निवेदनं बऱ्याचदा दिलेली आहेत आणि निश्चित पुढच्या काही दिवसामध्ये एक चांगलं धोरण आपल्या समोर येईल अशी अपेक्षा आहे. वाह वाह, तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्ही इतका सुंदर व्यापक विचार करता आहात आणि मराठीचा अभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, त्याबरोबर आपल्या देशाचा अभिमान आणि संस्कृतीची देवाणघेवाण ह्या सगळ्या गोष्टींचा जो तुमचा एक व्यापक दृष्टिकोन आहे त्याला खरंच सलाम. आणि आज तुम्ही कोविडच्या निमित्ताने जी होरपळली आहेत सगळे कलाकार त्यांच्या प्रती जी तुम्ही एक सहृदयता दाखवता आहात आणि त्या दृष्टीने तुम्ही पावलं पुढे उचलता आहात त्याच्यासाठी देखील खूप तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि नक्की तुमच्या या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. आणि आमची चांगुलपणाची चळवळ देखील, आपण सुद्धा चांगुलपणाच्या चळवळीचे सदस्य आहात, पण आपण चांगुलपणाच्या चळवळीमार्फत पण हे कसं पुढे नेता येईल हे बघूयात. आणि तुमच्या या व्यापक दृष्टिकोनाबद्दल कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता शेवटचा प्रश्न, आपण चांगुलपणाच्या चळवळीच्या व्यासपीठावरून बोलतो आहोत. मगाशी मुळे सर पण आपल्या बरोबर होते, त्यांनीच ही संकल्पना मांडलेली आहे आणि मला वाटतं चांगुलपणा हा शब्द आपण अगदी आपल्या जन्मापासून ऐकतो आहोत आणि त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे. सर्वसमावेशक, सकारात्मक, सर्जनशील अशा मूलभूत पायांवरती आधारित, तत्वांवर आधारित आपली ही चळवळ आहे. त्यात अर्थात एक अजून मुद्दा म्हणजे संवेदनशीलता. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण मूलभूत तत्वांवर आधारित आपलं जीवन कसं जगावं आणि चांगुलपणा आपल्या जीवनात कसा जास्तीत जास्त समृद्ध करावा याबद्दल आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून चांगुलपणा म्हणजे नक्की काय? खरं तर आपण सगळेच या चळवळीचे एक कार्यकर्ते आहोत. खरं तर चांगुलपणा हा एवढा व्यापक शब्द आहे आणि मुवमेंट ऑफ पॉझिटिव्हिटी अच्छा एक अभियान जे सर कायम प्रमोट करतात. माझ्या दृष्टीने खरं तर आपण प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य घडवत असताना आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला ज्या लोकांनी आपलं आयुष्य घडवण्यासाठी मदत केली अशा लोकांच्या आयुष्यामध्ये आपण सकारात्मक बदल घडवून आणणे माझ्या दृष्टीने चांगुलपणा आहे.
आणि याची सुरुवात मी माझ्यापासून केलेली आहे. मी फक्त आज या ठिकाणी या व्यासपीठावर निश्चित मला म्हणजे हे सांगण्यासाठी मला आवडेल. मी पण पहिल्यापासून काय विचार करतो, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. कारण मनुष्य आहे आणि ज्या वातावरणातून आपण येतो तर निश्चित आपली ही एक सकारात्मक दृष्टी असते की मला काहीतरी करायचंय. काहीतरी करायचं हा एवढा वेग विचार आहे की बऱ्याच लोकांना शेवटपर्यंत काय करायचं हेच नेमकं सापडत नाही. आणि बदल जर घडवायचा असेल तर मी कायम महात्मा गांधींचं प्रिन्सिपल फॉलो करतो की त्यांचं एक वाक्य माझ्या मनावर खूप भिनलेलं आहे की देर आर ऑलवेज टू चॉईसेस इन युअर लाईफ. Accept the things as they are, this is the first choice, or take the responsibility to change them, this is the second choice. तर मी कायम दुसऱ्या की मी जबाबदारी घेतो की मला बदल घडवायचा आहे. आणि माझ्या दृष्टीने चांगुलपणा हा आहे की जे लोक माझ्यासाठी काम करतात आणि ज्यांनी म्हणजे आपलं आयुष्य घडवण्यामध्ये मदत केली तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आपण कसा बदल घडवायचा. जसं की मी आता एक उपक्रम केला की मी ठरवलं की मी ज्या वातावरणातून पुढे आलो तर माझ्या शाळेतल्या मित्रांना मी काही वर्षांनी शोध घेतला त्याच काय करतायत. आणि मला अतिशय वाईट वाटलं की बरेच जणांची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती त्यातल्या. कारण आम्ही खेडेगावातून आलो. अनेक माझ्या मित्रांना 10वीलाच शाळा सोडावी लागली. काही लोकांनी 7वीला शाळा सोडली. कोणी शेतात काम करतं, कोणी काही पारंपरिक त्यांचे कामं करतं. मी ज्यावेळेस गावाकडे गेलो त्यावेळेस मी थोडासा सुदृढ परिस्थितीमध्ये होतो. मी शोध घेतला आणि मग मी ठरवलं की माझे काही शिक्षक होते ज्यांनी मला शिकवलं त्यांची पुढची पिढी आज अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे की त्यांना काहीच करू शकलं नाही. कारण ग्रामीण भागातली काही तुम्ही थोडासा म्हणजे मराठवाड्यासारख्या भागामध्ये तर म्हणजे खूप दारिद्र्य हा काय हे अनुभवायचं असेल तर थोडं मराठवाडा आणि विदर्भामध्ये फिरलं पाहिजे. काय दारिद्र्य असतं त्याचं. मी ठरवलं की यातल्या 10 लोकांच्या आयुष्यामध्ये मी सकारात्मक बदल करेल. आणि तो कसा. तर माझे 2 मित्र होते बालपणीचे. त्यांची लवकर लग्न झाली. त्यातल्या 2 मुलांचं की त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी त्यांचा जो काही खर्च असेल ती जबाबदारी मी पेलली. अरे बापरे. तुमच्याकडे एक माझ्या ऑफिसमध्ये एक महिला काम करायची. अतिशय गरीब परिस्थितीमध्ये होती. तिच्या मुलाला शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली. त्या शेवटी ते शिकले तर ते त्यांच्या कुटुंबाला पुढे आणू शकतील. त्यांना चांगली नोकरी मिळाली. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये एक टार्गेट ठेवलं की आपण आपल्या पूर्ण हयातीमध्ये कमीत कमी 1000 लोकांना रोजगार निर्माण करून द्यायचा. मला जेव्हा संधी मिळाली त्यावेळेस मी गरीब परिस्थितीतून आलेल्या मुलांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी लावून देण्यासाठी मदत केली. आज मला अतिशय आनंद वाटतो. 350 ते 350 लोकांना मी आतापर्यंत चांगल्या ठिकाणी नोकरी लावलेलं आहे त्यांच्या कॅपॅसिटी प्रमाणे. आणि माझ्या दृष्टीने हा चांगुलपणा आहे. ते चांगुलपणा हा नुसता शब्दात मांडता म्हणजे तो मांडू नये, तो कृतीतून निर्माण झाला पाहिजे. बरोबर. मी टार्गेट ठेवलं की 1000 उमद्या तरुण जे की गरिबीतून आलेले आहेत, संघर्षातून आलेले आहेत, तर त्यांच्या आयुष्यामध्ये आपण सकारात्मक बदल करायचा. तर ही माझ्या दृष्टीने चांगुलपणा आहे. आणि निश्चित तुमच्या सर्वांचे याच्यासाठी मला तुमच्या शुभेच्छा पाहिजेत की आपण सर्वजण मिळून हा सकारात्मक बदल घडवूया. वा, किती छान तुम्ही विचार मांडले आहेत. आणि मला वाटतं जे सगळे श्रोते आहेत त्यांना देखील आज चांगुलपणाचा एक वेगळा अर्थ समजला असेल. आणि तुम्ही म्हणताय तसं प्रत्येकाला असं वाटत असतं की मी काहीतरी चांगलं करावं पण शेवटपर्यंत कळत नाही की काय करावं. तर मला वाटतं आज तुम्ही एक आम्हाला वेगळी वाट दाखवलेली आहे की आपण ऑब्जेक्टिव्हली काही गोष्टी ठरवू शकतो. शक्य आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या 5 लोकांच्या आयुष्यामध्ये जर बदल घडवला बरोबर निश्चित हा देश खूप चांगल्या पद्धतीने पुढची जी जनरेशन आहे खूप चांगल्या पद्धतीने पुढे. बरोबर. आणि खूप उत्तम तुम्ही एक संदेश दिलेला आहे की सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पुस्तक वाचन आणि दुसरं त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे शिक्षण. तर ह्या 2 गोष्टी आज तुम्ही इतक्या महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. तर मला वाटतं सगळ्यांना यातून खूप काही एक वेगळा परीघ लक्षात आलेला आहे चांगुलपणाचा. आणि मला रसिक श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की सचिन इटकरांचा उद्या वाढदिवस आहे 15 ऑगस्ट. आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज आपण हा कार्यक्रम घेतला आहे.
आणि मला वाटतं त्यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आपल्याला इतके छान विचार आपल्यापर्यंत पोहोचवले त्यांचे स्वतःचे, आणि त्यांना वाढदिवसाच्या देखील मनपूर्वक शुभेच्छा इन ऍडव्हान्स. खूप खूप मला धन्यवाद. वाटतं आपण आता इथे थांबतो आहोत, आणि ह्या सर्व विचारांना आम्ही मनात घेऊन आमचं आयुष्य अधिक समृद्ध करायचा प्रयत्न करू. आपण सर्वजण चांगुलपणाच्या या चळवळीच्या वाटेवरती पुढे जाऊयात. आणि सचिन सर, मी तुमचे मनापासून आभार मानते. आज तुम्ही तुमचा बहुमोल वेळ इथे देऊन आपले विचार मांडले. त्याचप्रमाणे रसिक श्रोत्यांचे देखील मनापासून आभार. मंडळी, आपण पुढच्या शनिवारी परत भेटणार आहोत एका नवीन फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचे विचार ऐकण्याकरता. तोपर्यंत थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.